नमस्कार, मी ज्योती. गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहुयात काही ठळक घडामोडी. वातावरणात बदल झाल्यास स्वाइन फ्लू रोगाचा फैलाव आटोक्यात येऊ शकतो. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचं वक्तव्य. शिवसेनेच्या नाईट लाईफ प्रस्तावाला मुंबई पोलिसांनी दिला हिरवा कंदील. मात्र यावर भाजपा आणि स्वाभिमानी संघटनेने केला प्रश्न उपस्थित. आणि डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील काँक्रिटीकरणाच्या कामात होते प्रगती. युवा सेनेचे आदित्य ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची थोपटली पाठ. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत. आता बातम्या विस्तृतपणे. राज्यभरात स्वाइन फ्लू झपाट्याने वाढत आहे. स्वाइन फ्लूचे वाढते रुग्ण प्रशासनासाठी चिंतेचे विषय झालेत. मात्र वातावरणात बदल झाल्यास रोगाचा फैलाव आटोक्यात येऊ शकतो, असं आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. वातावरणातील तापमान वाढल्यानंतर स्वाइन फ्लूचे रुग्ण कमी होतील, असं मत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय. स्वाइन फ्लूचा उद्रेक नागपूर जिल्ह्यात झाला होता. तसेच मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही नागपुरात जास्त आहे. दुपारच्या वेळात उष्णता वाढीचे, सकाळी वातावरणात गारवा असतो. वातावरणात उष्णता वाढल्यास आठवड्याभरानंतर स्वाइन फ्लूचे रुग्ण कमी होतील, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी याला दुजोरा दिलाय. हमेशा बाहर के राज्यों को भी लोग ऐसे चाहते हैं कि मुंबई में अच्छी ट्रीटमेंट मिलती है, इसके लिए मुंबई में आना चाहिए. ऐसा ही शायद हो सकता है, लेकिन दो वेंटिलेटर हम लोगों ने चंद्रपुर में रखे हैं, वर्धा में रखे हैं, सभी जगह है. वेंटिलेटर की उपलब्धता है, वहाँ के डॉक्टर्स अच्छे हैं, वहाँ टैमीफ्लू भी है, तो ऐसी कोई आवश्यकता नहीं है. लेकिन सिटी प्लेस में जाके ट्रीटमेंट करेंगे, ऐसा एक कैपिटल है, उपराजधानी है, तो लोगों को ऐसा शायद लगता होगा. इसके लिए कोई रीजन नहीं है. देखो, सभी को वेंटिलेटर नहीं लगता है, पहली बात तो है. अगर जल्दी आ गए, मैंने कहा कि अगर आपको हाइपरटेंशन है, डायबिटीज है, पहले रेस्पिरेटरी ट्रैक इन्फेक्शन रिपीटेडली होता है, या आपके लंग्स फेफड़े बराबर काम नहीं करते हैं, या प्रेग्नेंट है, तो उनको स्वाइन फ्लू की ये जो ARDS में जाने की जो शिकायत है वो हो सकती है. और जिसको ARDS होता है उसको ही वेंटिलेटर की आवश्यकता होती है. पूरे महाराष्ट्र में स्वाइन फ्लू के 1 जनवरी 2015 के बाद में आज तक 97,248 स्वाइन फ्लू है ऐसा जानने वाले लोगों की एग्जामिनेशन की गई है. उसमें से जो सस्पेक्टेड है 6,886 उनको ओसेल्टामिविर यानी टैमीफ्लू दी गई है. आज महाराष्ट्र में स्वाइन फ्लू के मरीज, एक्चुअल मरीज 678 है. 83 लोगों की अनफॉर्चुनेट डेथ हुई है. 6 are from Madhya Pradesh, 1 from Andhra Pradesh, 1 from Gujarat, 1 from Uttar Pradesh. आज राज्य में स्वाइन फ्लू के लिए 205 पेशेंट्स विविध अस्पतालों में भर्ती है. उसमें से 40 वेंटिलेटर पे है. मुंबईतील अनिवासी भागात असणारे हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स आणि औषधाची दुकाने चालू राहावीत या शिवसेनेच्या प्रस्तावाला मुंबई पोलिसांनी हिरवा कंदील दिला आहे. यावर भाजपाने आणि स्वाभिमानी संघटनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. मुंबई नाईट लाईफ शिवसेनेच्या या प्रस्तावावर भाजपने टीका केली असून रात्रभर मुंबईकरांना परवडणारी पावभाजी आणि वडापाव ही सुरू ठेवावा असं म्हणत शिवसेनेला दुहेरी कोंडीत पकडलंय. तर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी नाईट लाईफचे गोडवे गाणाऱ्या शिववड्याला विसर पडला की काय असा सवाल उपस्थित केलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उच्चभ्रू समाजाच्या नाईट लाईफचा विचार करताना सर्वसामान्यांकडे मात्र कानाडोळा करण्यात आलाय. परिणामी सर्वसामान्यांसह समाजातील मानाच्या व्यक्तीची नाईट लाईफबद्दल नक्की काय मते आहेत हे जाणून घेतले असता मुंबईकरही फारसे सकारात्मक नाही असं चित्र दिसतंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील काँक्रिटीकरणाच्या कामात प्रगती होत असल्याचं सर्टिफिकेट देऊन युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची पाठ थोपटली आहे.
आदित्य ठाकरे यांनी लागोपाठ दुसऱ्यांदा या दोन्ही शहरातील काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी केली आहे। मागच्या कामाच्या तुलनेत आत्ताच्या कामात प्रगती असल्याचं त्यांनी मान्य केलं। स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी रस्त्यावरील कामाची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। डोंबिवलीतील फडके रोड गुढीपाडव्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असं आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। डोंबिवलीतील ग्रंथालयाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली। मुंबईतील नाईट लाईफ बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की या संकल्पनेत केवळ पब आणि कॅफे नसून वडापावच्या आणि चहाच्या टपऱ्या यांचाही समावेश आहे। ठाणे कल्याणमध्ये अशी संस्कृती का नाही यावर ते बोलताना म्हणाले की या शहराचा अभ्यास आता करावा लागेल। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत। कन्नड शहरात शिवजयंतीचं औचित्य साधून नगरसेवक सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती साजरी करण्यात आली। कन्नड शहरात गुरुवारी सकाळी 8 वाजता उपविभागीय अधिकारी राजीव नंदकर आणि तहसीलदार महेश सुधाळकर यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार घालून पूजन करून अभिषेक करण्यात आला। यावेळी कन्नडचे नगराध्यक्ष संतोष कोल्हे, नगरसेवक सुनील पवार, सालीमभाई, कैलाश जाधव इत्यादींची उपस्थिती होती। गुरुवारी दुपारी 12:30 वाजता रांगोळी स्पर्धा इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम झाले असून सायंकाळी 5 वाजता ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, गुलालाच्या उधळाने नाचत गात जसा ताल धरला होता। भव्य मिरवणूक शहरामध्ये काढण्यात आली। या मिरवणुकीत बहुसंख्याने यावेळी शिवभक्त उपस्थित होते। तहसील कार्यालयासमोरून शनी मंदिर, सिद्दीक चौक, माळेवाडा ते शिवाजी पार्क येथे या मिरवणुकीची शिवाजी पुतळ्यावर सांगता करण्यात आली। यावेळी पोलीस प्रशासनातर्फे कडक बंदोबस्त होता। या दरम्यान पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, राहुल लहाणे इत्यादी उपस्थित होते। सलग 2 दशके प्रेक्षकांचं मनोरंजन करून सिनेमाचा ट्रेंड बदलणारा चित्रपट म्हणजे DDLJ, अर्थातच दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमाचं प्रदर्शन मराठा मंदिर सिनेमागृहानं आता थांबवलं आहे। शाहरुख खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला DDLJ ऑक्टोबर 1995 मध्ये प्रदर्शित झाला। तेव्हापासून आजपर्यंत तो मराठा मंदिरमध्ये दाखवला जात होता। याआधी शोले या सिनेमाचे शो सलग 5 वर्षे चालू होते, मात्र DDLJने त्यालाही मागे टाकत नवा विक्रम केला आहे। 1000 आठवड्यांच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी नवा ट्रेलर रिलीज केला होता। सलग 1010 आठवडे चालल्यानंतर काल शो दाखवला। यावेळी 210 प्रेक्षकांनी हजेरी लावली। गेले काही आठवडे प्रेक्षकांची संख्या कमी होत गेली। थिएटरमध्ये केवळ 100 ते 200 प्रेक्षकच असतात, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असं मराठा मंदिरचे व्यवस्थापक मनोज देसाई यांनी सांगितलं। वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीय खेळाडू मौजमस्तीच्या मूडमध्ये आहेत। येत्या रविवारी टीम इंडियाचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेशी होत आहे, मात्र आज भारतीय संघ प्रॅक्टिसपासून दूर राहिलाय। टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री शॉपिंग मॉलमध्ये दिसले तर विराट कोहली आपला लुक चेंज करत होता। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कोहली नव्या लुकमध्ये दिसेल तर कोहलीने त्याची हेअरस्टाईल फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो प्रमाणे केली आहे। विराटच्या या लुकचं मेलबर्नमध्ये कौतुक होत आहे। कोहलीने नवी हेअरस्टाईल जगप्रसिद्ध हेअर ड्रेसर टोनी अँड गाय यांच्या मेलबर्नमधील सलूनमध्ये केली। ज्या हॉटेलमध्ये टीम इंडिया उतरली आहे त्या हॉटेलमधून विराट हेडफोन लावून बाहेर पडला। टॅक्सीसाठी काही वेळ वाट पाहिली आणि मग थोड्याच वेळात तो सलूनकडे रवाना झाला। सलूनमध्ये एंट्री करण्यापूर्वी विराट इकडे तिकडे फिरला। यानंतर तो नव्या लुकसाठी सलूनमध्ये गेला। इथे त्याने नवनव्या हेअरस्टाईल्स असलेले फोटो पाहिले। यानंतर सुरू झालं कोहलीचं लुक बदलण्याचं काम। सलूनमधून बाहेर पडताच समोर आला कोहलीचा नवा लुक। कोहलीचा हा लुक पाहून फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोची आठवण होते। रोनाल्डोही कोहलीचा फॅन आहे। बुलेटिनमध्ये इतकंच। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।
महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.